बापा 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 लेका सोयाबीन दिले कर झालं बे. अरे बापरे बापा 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 सोंगा लागते कडे अर्जंट मजूर पा लागते हो त्याशिवाय गेम बसत नाहीये. हे पहिले सोंगा लागते ले कर झाले रे सोयाबीन. काय कैलास भाऊ काय बोलायला काय सांगा. कैलास भाऊ अहो झाला हो घरी. माधव आहे का माधव इकडे 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 रे माधव इकडे तुलेच पाहू लागलो मी कोणा सगळा इकडे. बोला कैलास भाऊ काय म्हणता. अरे काय म्हणता का वाया पाणी का सोयाबीन किती कर आलं सोयाबीन सोंगाले आणि तू आम्हाला सांगितलं नाही. तुला वाराची रखवाली करा ठेवलं कायले ठेवला मला सांगायला लागत होते फोन करून. हा मी तिकडे आता ड्युटीवर तो आम्हाला सांगायला लागत होतं भाऊ सोयाबीन आलो सोंगाले का काही काय ले का एक फोन तर केला होता. पुन्हा हे पाणी चालू आहे ना पाणी सुसूत देऊ नाही लागलं. मला वाटते पाण्याच्या आधी कसं सांगा तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. हो बस आता नवरात्री सोयाबीन सोंगायला तिथे हे काय मजुराचं बजेट पाहायला गेला का नाही. हा नाही तर मग वक्तावर हो ताण लागली ईर खांदा आहे का नाही मजुराचं बजेट काय मजुराचा तर नाही हो पण रामपूरला जाऊन विचारा लागल. त्या गुंपा बुडी तुमका आहे वाटते गुंपा बुडीला विचारा लागल जाऊन. मग काय गुंपा बुडीले कोणत्या बुडीला विचारतं. हा बायान फायन होत असते काय साधे माणसं पाहा लागते हो 40-50 माणसं पाहिजे तरी होते हे उलूस आहे का आपलं वावर. हा 40 बॅग आहेत ना आपल्या हे उलूस थोडी होणार आहे. काय ले का तू काही पाहिजे मग मला सांगायचं ना. मी रामपूरला जाऊन विचारत होतो 2-3 आहेत माझ्या वैकीचे. हा तू पहिले काय भलता विचारत नाही काय नाही सांगत नाही काय नाही. विचारलं होतं मी. हा पण ते म्हणजे 5,000-5,500 रुपये बॅग आहेत. एवढ्या महाग बॅग पुरते का आपल्याला. 5,000 रुपये बॅग पुरणार आहे का आपल्याला. म्हणून म्हणलं जर पाटलाला कसं म्हणा लहान पाटलाच कानावर टाकलं होतं तसं मी आपण ते 5,000 रुपये सांगू लागले तर. अरे बाबा काही बॅग असो ना आपल्या पैसे कमी आहे का. हाय का म्हणलं कमी. तू राजा तोंडी आलेला घास वाया घालशी सुपर सोयाबीन आलेलं का सोन्याहून पिवळं. हा देऊन टाकणं बे भाव असेल दिले का. तू राहू दे मीच विचारतो 1-2 आहे मा कॉन्टॅक्टमध्ये शिवलाला विचारा लागल. मीच काय करायचं ते करतो. आमचं वारा ते वानेर बाजू पहिले कोण वानेर रोई ढोरे येते ना पिवळं जर सोयाबीन आलं याच्यातून ढोरे गिरे फिले नाही पाहिजे काय नुकसान करून टाकशील. हा चाल मी चालू घराकडे पाहिजे मग. हो मी पाहिजे एका 2 जणांना फोन लावून पाहिजे मजूर. हो पाय लवकर करून टाका लागते आपल्याला उरकून टाका लागते. किती दिवस थांबा लागते काय वरचं पाणी आलं काय करतं मग तेला जाईल तुपा जाईल हाती धुपट मग काय करशील. हा जमतेकडे हो कसं शिवलाली सांगा लागल शिवलाली म्हण लागल. हो आता हे बे भाव म्हणते काही भाव म्हणून लागलं नाही. हा आधीकडे इकडे काय सर्व्हिसचा पैसा आहे 1.5 लाख रुपये खिशात महिन्याच्या महिन्याला येते. इकडे काय वाटणार आहे. शिवलाली म्हण लागल शिवलाला हो 40-50 बॅग आहेत. 40 बॅगाचे 5,000 सांग बरोबर 3-4 लोक येते हे येले काय माहिती कोणीकडे भाव काय. 3,000 गेलं बरं 4,000 इकडे बरं आहे. शिवलाले सांगा लागल नाही त्याच्यात आपला मारा लागला आपल्याला बी दिले. बोला माधव भाऊ काय लय दिवसानं फोन केला राजा. आली ती आठवण केला फोन. मग काही कामानिमित्तानं माणूस फोन करते ना बिन काय मी थोडी करणार आहे का नाही. हो आता माझ्यासोबत काय काम पडलं बा गरीबासोबत. बोला ना बोला काय म्हणतो बोला ना. काय नाही ते कृष्णा पाटील आहे का नाही. कृष्णा पाटील आहे तू एकदाच ना कृष्णा पाटील 40-45 एकर जमीन आहे ते सर्व्हिसवर आहे. त्याला म्हणलं ते सोयाबीन आलं सोयाबीन सोंगाले तर ते म्हणते मजूर पाय. तर आमच्या गावाला मजूर कोणत्याच कामाला जात नाही. आमच्या गावाला पहिले चलवा ते मजूर आहे कामाला नाही येऊ लागलं कोणी उदळ नाही येऊ लागलं. तुपल्या गावाला जर मजूर असेल ते मजूर घेऊन ये. ते तू तिला 5,000 म्हणलं का नाही तर ते बरोबर 4,000 येते. हो 4,000 वर जरी म्हणलं बॅग तुला कमी पडू लागली का तुला काय काम करावं लागते. तू ये तू मजूर घेऊन ये म्हणलं 4,000 रुपयाने परता पडली इकडे की बस टेन्शनचं काम नाही. तुमच्या गावाकडे चालते 4,000 रुपयाने बॅगाने घेतलं आम्ही. त्याला काही त्याचा काही गोमीचा पाय लंगडा होत नाही. हो त्याच्यापेक्षा बंप पैसा 1.5-2 लाख रुपये महिना आहे. घेईल का पण ते 4,000 दिल का म्हणला गावात का 3,000 वर एक नाही चाललं. तिथे आपल्याला देणार आहे का 4,000 5,000 जरी म्हणलं आपण तर 4,000 देणार आहे का ते नाही पडणार आहे का. तुला त्याचं काय करावं लागते मी आहो ना. तू त्याचं नको टेन्शन घेऊ. मी बोलू ना नेमकंच बोलू ना. ते पैशावाले पाठेन बाबा तिकडे तू चिल्लर तू असं समजू नको. तिकडे का महिन्याची इन्कम 3-4-5 लाख रुपये इन्कम आहे का. तू पण असा करतो शिवलाल. तू फक्त ये तू काहीच नाही. तुला सोयाबीन हाताला आज काम नाही. फक्त तू या गावाला मजूर 30 लावून दे. हो तू कमिशन खाणं 50 रुपये गड्या मागं खाणं मजुरा मागं 50 रुपये कमिशन घ्या. 20 मजूर आले 1,000 रोज तुला अलग पोळला तू काय मी आडपणा करू लागला ना. तू आण इकडे टेन्शन घेऊ नको पाहता ते. मग तू फक्त तुझ्या गावाला आहे का यायला फक्त मजुराची घेऊन दे नाही. वारातलं सोयाबीन पीक काढायचं बस एवढं यायला घेऊन दे ना. बाकी काय घेऊन दे नाही राजा. सुपर सोयाबीन आलं वरून पाणी आहे आबा आहे त्याला वाटलं काही काढून काही नाही लवकर पेर आहे त्याची. लवकर काढून घ्यायचं त्याला मजूर नाही सापडू लागला ना कोणीच नाही लागलं कामाले. तू घेऊन येणार राजा मुकाट्यानं अजून कोणी हात मारेल कसं होणार नाही. कसं आता 8 दिवस सीझन चालली घेणं सीझन हाणून तुला काय करा लागते. या टोळ्याची सर्व आहे मजूर घेऊन येणं फक्त. बापा गावात काय विषय आहे बे. आमच्या गावात मराय पुढला आले तर आम्ही कुरला आले तर त्या गुंपा बुडीनं म्हणलं घेतलं गावात 2-3 घेतलं. 3,000 रुपयानं तर बॅग घेतली वाटतं 32 का 33. इकडे जर 4-4.5 देत असेल मग कायले. मग आम्ही 20 आणि 30 मजूर आणतो का इकडे म्हणशील तर मग तर काही टेन्शनच नाही. मग इकडे का दुप्पटनं पैसा भेटू लागला मग तिकडे काय मरणार आहेत ते. तू लोन नको घेऊ. हो 20 माणसं आणतो लोन नको याटोत भरून आणतो दाबू
ये ना मग तू मजूर घेऊन ये ना. यायला मजुराचीच तर कमी आहे इकडे. या गावाला कोणी जात नाही ना. हा अलवादी गाव आहे हे, कोणी जात नाही म्हणलं. तू एक काम कर, तू मजूर गिजूर पाय आणि लगेच मला फोन करून सांग. हो म्हणा उद्या परवा मी मजूर घेऊन येतो. त्याला अर्जंट पाहिजे राजा. पाणी काय म्हणशील दम नाही खाऊ लागले इकडे. म्हणून म्हणलं मी त्याचं कसं तोंडी आलेला घास गेला नाही पाहिजे. तुला काय आपली लोहा गरम आहे तर दे ना हातोडा मारून. तू काय त्याचं टेन्शन घेतं. असं नाही नाही बरं काही घोर नाही ना मग. काहीच घोर नाही. हो लगेच मग आजच मजूर पाहून ठेवतो. उद्या सकाळी ऑटो घेऊन येतो. फक्त मला पहिले मजूर पावते गावातलं. तू त्याचं नको लोड घेऊ. मजूर काय बात ओढतो बी मी. 4,000 रुपयानं बॅग घेतो म्हणल्यावर गावातले काय 3,000 आणि इकडे 4,000 रुपये फरक पडला बॅग माग. कोण नाही येत पंगाट पैतेत म्हणलं. हो तू त्याचं नको लोड घेऊ. फक्त आपला कमिशनचं पाहिजे. हो माणसा परत म्हणा 50 रुपये कमिशन पाहिजेच म्हणा येले. हो हो इकडे नको लोड घेऊ. तू फक्त मजूर पाय आणि मला फोन करून सांग ऑटो घेऊन येतो म्हणून. हो मग लगेच इकडे मी काय करायचं करतो. मी बोलतो ते साहेबासोबत काय बोलायचं ते. तू पाय मजूर पाय. बरं काहीच घोर नाही ना काहीच घोर नाही. हो शेतीकडे हो नाही. आता 20 मजूर जरी पाळलं तर आपलं इन्कम आपल्याला हात लावायचं काम नाही काहीच नाही. आपल्या घरचे 3 माणसं होऊ लागले. आणि टेन्शनचं काम नाही. 20 मजूर तर ओला दिसा पडते. नाही म्हणलं तरी एका मागा म्हणलं तरी 1,000 रुपये रोज कुठेच गेलं नाही ना आपलं. 20 दिवस सीझन तरी चालले तर 20,000 रुपये कुठून भेटू लागले. ऑटोचं डिझेल पाणी तिकून काढता ते तिकडे घे. हो पाय तू मजूर पाय तू गावात जाऊन 4,000 रुपये म्हणल्यावर पगार पडतील रे. का उमेन कैल्या कुणीकडे चालले तुम्ही. गुंपाबुटीच्या चाललो. मजुराची कमी आहे तिकडे. बाया साधा माणसं कोणीच नाही गटुडी उचलाय. मग तिकडे चाललो आम्ही दोघं जण. ती गुंपाबुटी चला म्हणे. मग रोज काय म्हणलं तुम्हाला माणसाला रोज काय तिकडे. आता काय आता बायला 300 माणसाला 400 आहे वाटते. हो आम्हाला काय गटुडी उचलायचं काय माहिती इकडे तिकडे बस बाकी काहीच नाही. त्याला मला आम्ही गटुडी दाखी बाकी आम्ही गोलाले हात नाही लावणार काहीच नाही. हो बैले का जो म्याड आणाले का तुम्ही. ते गुंपाबुडी काही म्हणजे ते बेभावात काम करते का. गुंपाबुडीला वरून कमिशन भेटते. हो तिचं काय तिची मजुरी निघून येते. तुम्हाला काम करायला लावते ती गद्यासारखं. तुम्ही गद्यासारखं काम करता. बैलेकाचे मॅडो. हो एक गोष्ट आहे का माही. ती आता किती घेऊ लागली बॅग. काय बॅग घेऊ लागली. 33 रुपये बॅग घेऊ लागली. हो अभि मी 4,000 रुपये बॅग घेतो. 4,000 रुपये बाहेर. हो माझ्यातून जा माझ्यातून घरी या. टेन्शन नाही. खाणं पिणं सर्व गोष्टी तुम्हाला नाश्ता पाणी सर्व आणि पातीवर पाणी आले सर्व गोष्टी काही टेन्शन नाही. आपल्यापाशी लँड आहे तिकडे ते टेन्शन नाही ना. 40-45 एकर आहे. तुमचं सीझन निघून जाते तिकडे 20,000 रुपये कमवून बसा तुम्ही. टेन्शन नाही ना. फक्त आपल्या इकडे चाला तुम्ही. हो तुला इकडे 400 मी तुला 600 रुपये रोज देतो तिकडे चाल. काय 5,000 रुपये बॅग. हो 5,000 रुपये घे. 5,000 रुपये बॅग होते ते. हो तू त्याचं काय लोड घेतं. मी आव ना. मी असल्यावर काही टेन्शन आहे का. शिवलाला असल्यावर नावच कापी झालं. 5,000 रुपये बॅग देते तिकडलं काही लोड नाही. फक्त तुम्ही येता का सांगा. हो तुम्ही जर येत असाल लगेच त्या गुंपाबुडीला साईड मारा आणि इकडे चाला. अभि ते गद्यासारखं काम करून घेते तुम्ही काम करता. अभि तुम्ही चाला ना. तुम्ही माझ्यासोबत चाला. तुम्हाला 5,000 रुपये बॅग देतो. हो चला फक्त. मग काय आम्हाला कुणीकडे असू दे काही काम असं ना. आम्हाला पैशाची मतलब जिकून पैसा जास्त इकडे पयायचं. लगेच गुंपाबुडीला सुट्टी. त्याला म्हणतो माझ्या काय येणं होत नाही. हातपाय दुखू लागले मी चालू म्हणते दुसरीकडे. बरं दुसरं आहेच का. आता मग त्या गुंपाबुडीला सांगून दे मग. हो शिवलालच्या तुंगा आहे म्हणा. मी शिवलालच्या तुंग्यात चाललो म्हणा तिकडे. हो मी काय इकडे येत नाही म्हणा. 3,500 रुपये उड्यानं. तिकडे 5,000 रुपये बॅग आहे म्हणा. हो मी चाललो म्हणा तिकडे असं सांगून दे मग. त्याच्यात काय आपल्याला काय पैसा कुणी भेटला तिकडे पयायचा आपण. त्या गुंपाबुडीवर पाणी घालेलं का आपण. आणि रे आपण पाणी थोडी घालेलं गुंपाबुडीवर. असं थोडी हे गेलं तिकडे जावं लागते म्हणून. तिला सांगून येतो मी. आम्ही मग तिचं रोडवर राहते तिकडे आमची वाट पाहत तिला. त्याला सांगून येतो मग. मग मी ते म्हणलं जा मग तुम्ही पहा. मला कसं 20 मजूर पाहिजे जास्त नाही पाहिजे. हो 20 मजुरात आपलं कसं सर्व 8 दिवस पुरलं पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला करायचं. म्हणून म्हणलं तुम्ही जा तिकडे या. अजून मी येईल भेटतो. कैलास ते काशीनाथ ते राहिले तेले सांगून येतो मी. तेले म्हणून लागलो. हो उद्या सकाळी आपल्याला जायचं. हो आम्ही येतो बरं. पाहिजे आम्हाला देशील 4. हो 5,000 रुपये बॅग म्हणल्यावर काय आम्हाला काय टेन्शन आहे का. इकडे काम करणं तिकडे काम करणं. आम्ही सांगून येतो गुंपाबुडीला मग. हो ये सांगून जा सांगून येतील. मी बाकीची माणसं पाहतो मग. जगण्या थांब काम आहे इकडे थांब. अरे शिवलाल खरं आहे का खोटं आहे. नाही आपण कसं इकडून सुटायचं तिकडून सुटायचं. नाही त्याच्यासारखा दिमाग नाही का. ते 5,000 रुपये बॅग असलं ते आहेत ना. त्याच्यापाशी काय करते तसे काही विषय नाही. कुठे बसते इकडे 3,000-3,500 रुपयानं मरतं. 33 रुपये बॅग आहे काय पुरते इकडे. तिकडे 5,000 रुपये बॅग म्हणजे ओळखी झाली करायच्या. तू तिकडे लोन नको घेऊ. ते आहे ना शिवलाल पाहिजे सांगायला ते आपले. 5,000 रुपये आहे म्हणून मग काय लोड येतं आपल्याला. कसं सीझन 20,000 सीझन निघते ना. चल मग गुंपाबुडीला सांगून द्यायला लागलं आपल्याला येणं होत नाही म्हणून आपल्याला. आहे का नाही. हो चल एकदम नको म्हणून गुंपाबुडीले पोट दुखू लागलं हे दुखू लागलं असं काय नाटकं कर लागते. एकदम तुला माहिती नाही का गुंपाबुडी कशी आहे मग. हो ना पाहू ना काय होते ते. चल सांगून सांगा लागलं का तिला. चल लक्ष देऊ नका. मला 2 जण आले तर आज रात्रीच म्हणे येतो म्हणे. गटुड उचला आणि हे लागाय आता आले ते.
येतो म्हणे तर म्हणे हिंगत म्हणे सकुबाई म्हणे धकलोच म्हणे मी हो त्या कासाबाईला सांगितलं आणि आता बा आले नाही तर आमच्या मागच होते ना ते येतो म्हणे ना अजून नाही आले तर ए निरे लुचाड आहेत म्हणलं येले काहीच का सांगायच पुरत नाही हो ते काम काय येले या पाहिजे का बरं आता सांग आता काय करतं वरून हा बाण पाणी आपण सगळं तितकं जमा कर लागल का नाही कर लागल आणि हे अजून आलं नाही तर ना बाई आमच्या मागे होती ना ते हा व्हा म्हणे तुम्ही पुढे आणि आम्ही मागून येतो म्हणे हो काय बा ते मध्ये शिवलाल भेटला वाटते काय सांगले शिवलाल काय नाही हो काय अजून आलीच नाही ते शिवलाल भेटला होता का ते बरोबर आहे नेमकंच त्यानं काही ना काही कांड्या केला असतील नीर कुटन भोक्याच आहे ना काही ना काही कांड्या केला हो भाजी चमचा फिरव ना नीर कुटन भोक्याच आहे ते काही दिलं असेल कानं भरून 100% सांगून मी कानं भरून दिले शिवल्याने दिले कानं भरून हो काय सांगा बाई ते नाही आपल्याला माहित म्हणा पण मला दिसले होते ते दोघं जण बोलत होते शिवल्यासोबत त्या वडाखाली हो बाबा कैलास हो काय आता आले का काऊन मला इतका कोण उशीर केला तुम्हाला माहित नाही का इकडे जावं लागते अर्जंट उसा लागते म्हणून हा हे उम्या आहे का नाही या उम्याचं पोरग म्हणते पोट दुखलं त्याचं त्या पोराचं पोट दुखलं त्याला अर्जंट दवाखान्यात द्यावं लागते तेच सांगासाठी आलो आज काय आमचं येणं होत नाही हो आम्ही चाललो म्हणलं त्या पोराला दवाखान्यात घेऊन चाललो तर आजच्या दिवस तुम्ही कोणता मजूर पहा काही पहा त्या पोराला दवाखान्यात घेऊन जावं लागते मला माहित आहे ना हेकर गांधी आहे म्हणून तुम्ही असे हेकर गांधी आहे तुम्ही मला माहित आहे ना काय बाकी काम का म्हणलं मला पहिलेच म्हणलं होतं ना माझ्या पोट दुखते माझ्या हे दुखते माझ्या फलानं होते मला समकाल झाला लागते मला ढमक्या झाला लागते मला असे पहिले माणसंच पाहिजे नाही तर मी पहिले बाळाला सांगितलं होतं मधात मला घरानं लागणार नाही माझ्या दवाखाना फवाखाना आता जे असेल ते करा ना देऊ नका मी पहिलेच म्हणलं होतं आता सांगा त्या बुवा तुम्ही उदळ घेतलं आणि तुम्ही जर असं मदत केलं आता सोमल्यावर आम्ही गडुडे उचलाव का म्हणलं कोणी नेऊन टाका म्हणलं तिकडे गडुडे मग पहिलेच म्हणजे उदळ द्यायचं नाही ना पहिलेच बोंबलायचं नाही ना मग पहिले सांगायचं ना मग असं आता चलवारी भोकाचे हो तुम्ही आले आणि आता लगे म्हणून लागले माझं पोट दुखला फळान दुखला चालले तुम्ही तर शिवल्यानं काही कांदा केला असेल म्हणून तू असा कुठे इथे बोंबलू लागला अरे माधर चोदा आता काय करावं म्हणलं आता त्या बुवाचं काय करावं म्हणलं आम्ही मग म्हणते बाबा गुंपाबाई खराब आहे म्हणते लाज वाटते का तुम्हाला हे बघा गुंपाबाई हो दुखाच्या पुढे काही नाही हे पोय आम्ही एवढं कायसाठी करू लागलो म्हणलं कायसाठी करू लागलो पोटासाठी करू लागलो आमच्या आमच्या लेकर का सगळं वाराने सोडू का मग आम्हाला सुख दुखात जायला लागलं का नाही त्या पोराला दवाखान्यात न्याय लागला मोरती मग जागा न्याय लागला त्या पोराले एका सोयाबीन का चालूच राहते या वर्षी पुढच्या वर्षी जाणे रे पाहिले तुझ्यासारखे पाहिले ना जाणे मग तिकडे मरण त्या शिवल्या तिकडे चालन मला माहिती आहे तू ते शिवल्या कांड्या खोलेगाचं येऊ दे ना परत एखाद्या वाणी असा धरून झोडतो का नाही गुंपा बहिणी मग नावाची जाय मला येऊ नको मला पाहिजे नाही मला तुमच्यासारखे हो लुचाड आमच्या इकडे हो काम चोरेले का हो माहिती आहे तुमचं काम चोर कसं आहे पण मजूर नाही सापडत म्हणून तुला बोलावलं जायले का काम चोराले का येऊ नको माझ्या इकडे जाय तिकडे चाल कैलास चाल बरं चाल इथून चालू इथे नको थांबू हे बुडी काय तालावर नाही एवढी चाल अरे जा लुचाडा येऊ नको तुम्हाला आता सांग लागली तुला मी वानेर आले का चालला का इकडे तिकडे साला शिवल्यानं कांड्या भरून दिले की चालला इकडे नाही म्हणाले सगळे वाटते हो म्हणणं नाही म्हणणं चाटा देणं आराम खोरले का मी पहिलेच विसरत नव्हतं मला या लोकांवर अशा आहेत म्हणून लेखाचे काम चोर जमलं शिवला आला का गुंपा बुडी तुमका घरीच आला ना इन मी 2-4 बाया नाही आणि 2 माणसं होते तर उम्यान कैल्या ते पण घरी आले तर तो काय जादू काय केली त्याचे काय सांगितलं काय तो काय नाही ना आपलं 500 रुपये बॅग द्यायला माणूस तयार आहे ना आणि इकडे काय मोर द्यायचं मग ते हा ती 20 आणि 30 माणूस पाहिजे तू काय लोड येतं आपण तिकडे उद्या बसू ना याचे तोंड बंद झाले पाहिजे ना या शांतीची झाली पाहिजे या झाबराची याची त्याची या मोठ्या पाठरी रे ये लावत नाही हे सरपंच हे 3000 वर चालली ना तिकडे 5000 रुपये बॅग आहे हो येले काय येले बराबर अजून चुना मिळवे तू थांबणार पूर्ण मजूर ओढतो तिकडे हो अरे गुंपाबाई काय झालं काऊन आली म्हणलं काय करतो शांताराम 7-8 जणी आम्ही होतो म्हणलं आणि 2 उमेदचे कळे ते 2 जण सुडीवर होते म्हणलं एक गटोडी नेऊन द्याले आणि 2 जण तिकडे होते म्हणलं आपले कळल्याने उम्या म्हणते ते म्हणते आम्ही येत नाही म्हणते माझ्या पोराचं पोट दुखलं आलं म्हणजे मला दवाखाना न्यावं लागते म्हणते वक्तावरच म्हणून लागलं मी पहिलेच म्हणलं बरं द्यायले असं चाललं नाही म्हणलं दवाखाना फवाखाना असं तसं ते म्हणजे वक्तावर असं झालं तसं झालं मी काय करू ते यायचं नाही म्हणून ते सांगू लागले मग ते माणूस म्हणते बा आम्ही काय नुसतं का तुमचं समोरच दुकान जमा करावं लागलं म्हणते पाण्यात काही सांगतात नाही ते एका हिशोबाने ते आम्हाला बरोबर आहे मग करावं काय आता आलो बा घराकडे मग आता काय करा मग यानं दिली वक्तावर चार मग आता येणं मला माहिती नाही येतच राहते म्हणून चवल भुके काम चोरले काचे असं म्हणजे येतच नाही म्हणते नाही ते मला ते उम्यान कैला तुम्ही कुठे भरसार बसता ते सुधी आहेत का ते ध्यानावर का ते वक्तावर चार दिले मग आता करावं काय म्हणलं ते कोणत्या म्हणते शिवल्यान बाबा मग कानावर खबर आली म्हणते हो कुणीकडे 5000 बॅग देऊ लागला म्हणते कोणता माणूस होते हो तर मग आता सर्व मजूर ते तिकडेच ओढला आला ना आणि हे म्हणलं या दोघांचे कान त्या शिवल्याने भरून दिले ना आम्हाला माहित आहे ना नीर काम चोरायले का चोरटले का काही कामच नाही नेले इकडे धंदे तिकडे लावायचे तिकडे धंदे इकडे लावायचे आणि मला दिसू दे ना साधे तिथे उतारवाळी काढतो मी हो इकडे माणसं ओढते तू कर म्हणा 10,000 रुपये बॅग घेणं पण आमचं काय मजूर ओढतं म्हणा चिल्लम फुक्या म्हणा
पण आता त्याचं आहेच किती एक एक का दीड बॅग राहिली वाटते त्याची सोंगाची जमा करायची. चालेल मग आम्ही दोघं जण जमा करू लागतो तेवढी. हो शांताराम भाऊली मजूर काय तेवढी देऊन द्या, नाही तर शांताराम भाऊ सुडीवर राहतील. शांताराम भाऊ तुम्ही सुडीवर राहा, मी आणून देतो. हो 1-1.5 एकराले काय आहे ते मी आणून देतो गठोडे. त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. चला मग या शांतारामची यायला लागते मग उदड 2 दिवसानं. मग तिकडे झाले की 1-1.5 बॅग झाले की मग तुमच्या वक्ती मग तुम्हीच राहिला बाबा सुडीवर एक परी. आम्ही 1-2 पाहिलं मग कोणी ना कोणी. हो मग ते गठोड्यावर मग ते माणूस राहील. हो चालेल मग आता तेवढं उचलून घेऊ. संध्याकाळ सांगतात मग पाण्याचं काही. मग चाल मग झाबरू, आता कसं 1-1.5 बॅग राहिली तू आणून दे, मी सुडेवर राहतो. इकडे झाली की मग आपल्या इकडे, मग आपल्या इकडे टेन्शनच नाही. मग याचं झाल्याशिवाय आपल्या येणार नाहीत नाही. अडकले कुठे इकडे जाशील कुठे आहे ना, सुडेवर तर राहावं लागते. चाल मग चाल जाऊ मग. हो तेवढं येळचं करून देऊन मग आपल्या यायला लागते. मग हो चाल. मी आता तुम्हाला पहिलेच म्हणलं, मग पहिले चाला म्हणलं. मी आता तुम्ही म्हणता माय कंबर दुखते हे दुखते. अशा टाइमला काय कंबर फंबर नाही. हो चला मुकाड्या सुडीवर. हो चाल ना, आता अटकली कुठे जाशील कुठे. चाल येत झाल्याशिवाय आपल्या येणार नाहीत लेखाचे. हो चाल. म्हणा तुम्ही एक मजूर ठेवत नाही म्हणा गावात, एक ठेवत नाही. ह म्हणा गुंपा बुडे तू थांब म्हणा. सर्व बाया नेतून तिकडे 5,000 रुपये बॅग म्हणजे उलुशी झाली का? 30-40 बॅग आहेत. म्हणजे एक मजूर ठेवत नाही गावात. अशीच परता पाडतो 5,000 रुपये बॅगाचे. काय शांती. मी 5,000 मागली होती, मला वारातून बाहेर काढून दिलं ना. हो नाही म्हणे एवढं कुठे नसेल तुझी. 5,000 सवच पाडून द्यायची मजूर आले. ना तू येईल बात वयानीवर आणतो तू त्याचं नको लोड घेऊ. चाल अजून आपल्याला मजूर ओढायची कळले. हो चाल चाल. आहेत ना मी बराबर ते गुंपा बुडच्या नवऱ्याला लावून देतो बराबर. ते कुठे जाऊ देत नाही ना, त्या कुसुमले जाऊ देत नाही, आणि त्या सविताले जाऊ देत नाही, आणि त्या तुळशीले जाऊ देत नाही, कोणाला जाऊ देत नाही ना. याचे नवरे आपल्या ताब्यात आहे ना. यायला का बराबर पैसे लावून दिले घे, कायले बायकाला जाऊ दे तिकडे. त्याचं नको लोड घेऊ. पाय ना आता बराबर करू. चाल तू चाल.